सकाळपासून. काय करू एकटा जीव. साहेबाला सांगितलं लग्न करून द्या तर ते बी ऐकत नाही. परेशान आहे रे बाबा. बघू काय लिहिलंय पेपरमध्ये. आज सकाळी पाण्याच्या टाकीला आग लागल्यामुळे 4 पेट्रोल पंपच्या गाड्या विजयवासाठी येत आहे. अबे पाण्याला कधी आग लागते का? काय बी सांगतात. मी गोपी, या बंगल्याचा सांगकाम्या नौकर. पगार म्हणाल तर 700 रुपये, कटकट म्हणाल तर 800 रुपयाची. गोपी हे कर, गोपी ते कर, गोपी हे कर, गोपी ते कर. नुसता वैतागाला. चांगलं शिकलो असतो चांगली सरकारी नोकरी मिळाली असती. पण करणार काय. मी राहिलो 3री मध्ये 3 वेळेस नापास. लग्न करावं म्हणतात तर शिक्षण आड येतं. ही बाजूची बंगल्यावाली नोकरानी साधी ढुंकून बघत असत तर शपथ रे बाबा. तेव्हा माझ्यासाठी घडवलं की नाही रे बाबा. बघ ना, लक्ष करणार रे बाबा. बघ रे बाबा. नको इंद्राची परी एखादी वाकडी तिकडी तर पाठव. देवानी ऐकली वाटतं माझी. सकाळी सकाळी काय करताय तुम्ही? तशी पाहायला बरी आहे. काय म्हणाल का तुम्ही? नाही कुठे काय मग ओळख नसताना डायरेक्ट आतमध्ये शिरला तुम्ही. माझी सवयच आहे ती डायरेक्ट घरात घुसण्याची. तशी पाहायला बरी दिसते पण सवय मोठी वाईट दिसते बाईची. काय बोलताय तुम्ही? नाही कुठे काय म्हणालो मी. मग तुम्ही एवढ्या चिकण्या तुम्हाला काय झालं म्हणजे. अहो माझा धंदाच तो आहे. सवय वाईट तर वाईट मध्ये धंदा करते. तुम्ही जाऊ शकता इथून. इथं सभ्य माणसं राहतात इथं माझ्यासारखे. तुम्ही वेगळाच अर्थ घेताय. मी तशी नाही. मी आयुर्वेदिक केस तेल विक्रेती आहे. तर घराघरात जाऊन लोकांना तेल लावते. हो कसं बोलताय तुम्ही. बघ तेल विक्रेती म्हणजे मी सेल्स गर्ल आहे. तर तेल लावी बाई. माझं नाव राधा आहे. राधा की आधा. राधा जाधव. बढिया. हा बरं काय म्हणाल तुम्ही. कुठं काय म्हणालो. हा बरं काय करता तुम्ही. मी बिझनेस. तुमच्या राहणीमानवरनं वाटत नाही तुम्ही बिझनेस करता. याचं काय माहितीये का. आम्ही मोठे माणसं असतात. आम्ही दिवसामध्ये नाईट ड्रेस घालतो. लोक रात्रीचे घालतो तुम्ही दिवसा नाईट ड्रेस घालता. बिझनेसमॅन दिसता तुम्ही. बरं कुठला बिझनेस करता तुम्ही. कापड्याचा 25 सूतगिरण्या आहेत. 4 पेट्रोल पंप आहेत. आणखीन 10-15 मोटरसायकल आहेत आणि 4 JCB आहेत. बाप रे बाप. कुठे कुठे. त्याचं काय तेल लावी. तेल लावी आपलं राणा. त्याचं काय ना माझा बिझनेस इतका मोठा आहे ते कुठे कुठे ते मलाच माहित नाही. चांगलं पत्र मिळालंय मला. हा मग कारण मी बिझनेस मोठा आहे पण पूर्ण माझ्या नोकऱ्याच्या भरोशावर सोडलंय मी सगळं काम. बाप रे बाप. बरं आणखीन काय नाही. गाव सोडलं तेव्हा लहानच होतो. केवढे लहान होते. अच्छा एवढे होते का. नाही मग चांगला इतका मोठा होतो. अच्छा मग कोणत्या गावचे तुम्ही. मी आपलं माझं विसरा. म्हणजे तू सदू मामाचा गोप्या तर नाही ना. आणि तू रंग वाटायची मुलगी तर नाही का. गोप्या कसा होतास तू आणि कसा झालास. आणि तू ग राधा लहान असताना साधा शिंपूड पुसता येत नव्हता. आता कशी अंगात भरली. मी अंगाने भरलीये पण तू उडतोय ते. आहे अजून मी. असू दे माझं पक्ष तर पळून जाशील. आणखी काय मोठी उन्नती कशी काय केलीस रे तू. याचा काय राधा. गाव सोडलं तेव्हा खिशात फक्त 1 रुपया होता. 1 रुपया. 1 रुपयाचे 21 रुपये जमा केले. 21 रुपयाचे 2100 रुपये जमा केले. 2100 रुपयाचे 21,000 जमा केले. 21,000चे 21 लाख जमा केले. 21 लाखाचे 21 करोड जमा केले.
जास्त फेकलो वाटतं. हा भाई, हा बंगला दिसला ना, हा फक्त 2 करोडचा आहे. 2 करोड? आणि ती बाहेर उभी असलेली होंडा सिटी कार तुमची? माझी नाही, माझ्या नोकराची. माझे स्वर्ग माझे मा, तुझे सांग. तू एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, मी तर सगळं विसरूनच गेली तर मी काय. विसरू नकोस. नाही सांगते. अरे मी अनुभव कंपनी आहे ना, त्यामध्ये ते केस तेल विक्रेती आहे मी. केस तेल विक्रेती? हो. आणि ते विशिष्ट गुणधर्मांनी बनलेले. इकडे सांगते त्याला तिचे गुणधर्म. हे बघ, ते असं तेल आहे ना की ज्याचे पांढरे केस असतील ना ते काळे भोर होतात, आणि ज्याच्या डोक्यावर ना एकही केस नसेल ना, जो पूर्ण टक्कल असेल ना, त्याच्याही डोक्यावर केस उगण्याची शक्यता आहे. शक्यता? शक्यता म्हणजे पूर्ण गॅरंटी देते रे, सांगण्याचं कर्तव्य तसं. हा, आणि एक हे बघ, तुझे केस बघ कसे खापरावानी दिसत आहे, तुझं तोंड बघ कसं माकडावानी दिसत आहे. असं काही म्हणू नकोस. अरे मी सांगते तुला, आमचं तेल लावून बघ कसं शाहरुख खान दिसशील तू. पण केस काळे आणि उडण्याची गॅरंटी आहे ना? 101%. देऊन टाक. 2 बाटल्या देऊन टाक. 2 बाटल्या सुटल्या होत्या, 2 बाटल्या आता देते. देऊन टाक पैसे. पैसे घे. किती झाले पैसे सर? 840 रुपये फक्त. काय झालं गोपी? काही नाही. काही नाही ना? सुट्टी नसतील ना? 840 रुपये हा. पूर्ण महिनाभराची कमाई. दे लवकर, चल उशीर होतोय. पैसे कुठे ठेवले ते सुद्धा माहिती नसतं. अबे कुठे गेले बा? आणि मग कोणत्या तरी दुसऱ्या खिशामध्ये असतील बघ. आपल्या मालकाकडून अजून घेतले पैसे. विचार. हाय हाय. मोजाला टाइम नाही, घेऊन टाक. हे गोपी, माझ्याकडे अनुभव स्प्रे आहे. अनुभव स्प्रे आहे ना, तो जर तू अंगाला मारला ना पूर्ण गायब होशील. माणूस काय बोलतो? मग फायदा होईल तुझा. बाप्पा हे बघ, ते बाजूचा माणूस जो होता ना, तुमच्या ते बाजूचे राहतात ते, त्यांनी माझ्याकडे मागितला होता, पण आता तो भेटलाय तर मी तुला देऊन टाकते. पहिला देऊन टाक पैसे. हे घे अनुभव स्प्रे. पण माणूस काय होतो का? 101%. चल अनुभव घेऊन बघ. नक्की नक्की. अबे 2 झाकण लावते का? आणि असंच असतो ना तो अनुभव स्प्रे ना तो. अनुभव स्प्रे. माणूस काय होतो का? चल. कुठे आहेस तू गोपी? ए गोपी, गोपी, ए कुठे आहे तू गोपी? मी दिसत नाही. ए गोपी, बाप्पा मी दिसत नाही. ए गोपी, कुठे गेला तू लवकर? बाप्पा मी घरात दिसत नाही. ए गोपी, गोपी, काय कमाचा स्प्रे बाप्पा? गोपी. बघितला ना अनुभव स्प्रे? बाप्पा आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला बाबा असा स्प्रे. आमची कंपनीच तशी आहे. याचीच किंमत सांग फक्त तू आता. काय नाही, जास्त नाही. हे बघ, याची किंमत आहे 440, पण तू माझ्या गावचा आहे ना, तर 20 रुपये तुला डिस्काउंट करून फक्त 420 रुपये. 420 रुपये? हा, फक्त 420 रुपये. अरे बाप. बापा कमाचा स्प्रे भेटला. बघितलं ना मी मिळालेली किती फायदा झाला तुझा. पूर्ण गटी घेऊन गेली बाय. बरं झालं एक नोट चोरून ठेवली होती. थँक्यू. ऐश कर जा. 1240 रुपये. गोपी, ए गोपी, तू इतका मोठा बिझनेसमॅन, 2 करोडचा बंगला तुझा, साधा एक कप चहाला सुद्धा विचारलं नाही ना. चहाला कोण खबर का? थांब. माझा नोकर 1 नंबर चहा ठेवतो मी. नोकराला सांगतो. साध्या, ए साध्या. मालकाने ऐकलं तर 12 ते 13 वाजवतील. नाही कुठं काय. मग अरे राधा, काय झालं? तुझ्या भेटीने इतका आनंद झाला की आनंदाच्या भरात मी हे सुद्धा विसरलो की आज माझा नोकर सुट्टीवर आहे. थांब, जाऊ दे. आज तुझ्यासाठी मीच चहा ठेवतो. असं
पण मला सांग एवढ्या याच्यामध्ये एवढी उन्नती कशी काय केली रे? राधा काय सांगू राधा, सगळ्याच बाबतीत उन्नती केली पण एका बाबतीत मागं राहिलो ग. कोणत्या बाबतीत? इलू इलू अजूनही मुंजाचा आहो. अजूनही म्हणजे आहे? ए गोपी, अजून मी पण लग्नाची बाकी आहे. जमू शकते. चल मला उशीर होते. चल पुन्हा कधी भेटशील? अरे ह्याच गावामध्ये माझी बदली झाली आहे. भेटेल मी तुला, नेहमी भेटायला नक्की? येते. आणि जे नवीन प्रोडक्ट येतील ना ते पहिले तुलाच देईल मी. नक्की? माझ्या गावचा आहे ना तू. बाबा चल पकड बॅग. घाण होते. घाण होते का? करते मी साफ. चल तिकडे जाय. 12 ते 40 रुपयाला चुना लावला, पण एक बार झालं. तेलाची बाटली दिली, तेलाच्या बाजू तेल लावल्याने मोठे मोठे केस होतील आणि हा स्प्रे कुठेही जाईल, काही करीन, मला काही फरक पडत. अरे बाबा काय म्हणालास? नाही जी, मला वाटलं दुसरे कोणी आले, पण मी पाठीमागच्या रूम भांडे घासत होतो. अरे पाठीमागच्या रूम मध्ये भांडे घासत असशील तरी पण आजपर्यंत इथं या घरामध्ये वावरत असलेल्या लोकांचा तुला आवाज ओळखीचा नाहीये. काम खराब झाले जी. तर आपल्या शेत भरून टाक ना. पैसे नाही ना जी. मालकाला माग. नंतर बघितलं. काय केलं? चावला का तुला? अरे अंकल कुठे गेलेत? वरती वरच्या बेडरूम मध्ये. ये का मॅडम म्हणा. मॅडम तू म्हण. जी शॉपिंग करायला गेल्या, कारण माझं शिक्षण जास्त झालंय. किती शिक्षण शिकलंय रे? LLB लंगडात 12वी. कुठल्या कॉलेजमध्ये? ते आठवत नाही, कारण लहानपणी होतो ना. लहानपणापासूनच तू 12वी केलायस? जा आतमध्ये जा आणि मला एक ग्लास पाणी घेऊन ये प्यायला. थंडगार पाणी आणलं जी. अरे गोपी, गोपी माझा चष्मा सापडत नाही. अरे काय करतोय?